बायकांचा खास विषय सोने. सोनं. येस. सोनं हे गुंतवणुकीसाठी गेल्या काही वर्षात फारच अप्रतिम होय. ठरलंय इन रेट्रोस्पेक्ट. तर सोनं इन्व्हेस्ट कसं करावं? सोन्यात इन्व्हेस्ट करणं आणि सोन्यात दागिने म्हणून इन्व्हेस्ट करणं, ह्या दोन गोष्टी आधी वेगळ्या समजून घेतल्या तर नंतर घरातली भांडणाची जी काही शक्यता असते ती टळते. व्हेरी सिम्पल. म्हणजे सोनं घेऊच नाही का, तर असं नाही म्हणतायत. कारण शेवटी सोन्याचे दागिने जे दिसतात हम्म, तसं सोन्याचं सर्टिफिकेट दिसू शकत नाही. हम्म, त्यामुळे तुम्ही हाऊस म्हणून दागिने घेणार असाल तर त्याला गुंतवणूक म्हणू नका. हम्म, म्हणजे मला गुंतवणूक म्हणूनच घ्यायचंय, पण मी एक सोन्याचा दागिना करीन, हम्म, हे चुकीचं विधान आहे. कारण ते सोन्याचे दागिने हे वर्षानुवर्ष वापरल्यानंतर त्याचं वेअर अँड टेअर होतं. हम्म, आणि जेव्हा केव्हा तुम्ही ते इमर्जन्सीच्या वेळेला गहाण ठेवायला जाता तेव्हा त्याला तेवढं व्हॅल्युएशन मिळत नाही. हम्म, आजकाल अनेक सराफी पेढ्या घडणावळी किंवा ह्या सगळ्या घट नाही वगैरे असं म्हणून तुमचं सोनं घेतात. पण तो वेगळा मुद्दा. म्हणजे तुमच्या घरात आपत्कालीन परिस्थिती आली आणि तुम्ही लॉकरमधलं सोनं घेतलं तर तुम्ही काय वेगवेगळ्या कंपन्या ज्या लोन देतात त्यांच्यात काय कंपॅरिझन करत बसणार आहात का की कोण मला जास्त भाव देतंय? हो, त्यावेळेला ती मनस्थिती आणि एकदा तुम्ही पॅनिक मोडमध्ये गेलात की डिसिजन चुकतात. सो तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचंय का, तर का नाही घ्यायचं? अवश्य घ्या. सोन्याचा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरचा जो रेट ऑफ रिटर्न आहे तो डिसेंट आहे. हम्म. म्हणून पोर्टफोलिओला एक छोटीशी सेफ्टी नेट म्हणून तुम्ही थोडं सोनं घेऊ शकता. मग ते डिजिटल फॉर्ममध्ये घ्या. हाच माझा प्रश्न होता. ज्याला आपण गोल्ड फंड असं म्हणतो. म्हणजे तुम्ही सोनं विकत घ्यायच्याऐवजी तुम्ही त्या गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि तो फंड तुमचे पैसे सोन्यात इन्व्हेस्ट करतो. म्हणजे घरी सोनं ठेवायचं टेन्शन नाही. करेक्ट. कारण घरी सोनं ठेवण्याचं टेन्शन हा एक मुद्दा, आणि आता या आजकालच्या सिच्युएशनला अगदी लागू होईल तो म्हणजे सोन्याचे दर इतके वाढलेत की तुमच्याकडे जे बजेट येत असतं सोन्यात गुंतवणुकीला त्याच्यात खूप कमी फिजिकल सोनं येतं. पण मी 500 रुपये गोल्ड फंडात गुंतवू शकतो. हा विचार करा. म्हणजे माझ्यामध्ये सोन्याचा 10 ग्रॅमचा दर मला वाटतं 1 लाखाच्या पलीकडे गेलेलाच आहे. 1,10,000 का 1,15,000. मग मी 1,000 रुपयाचं सोनं घ्यायचंय म्हणून जर सोनाराच्या दुकानात गेलो ज्वेलरी शॉपमध्ये तर तो काय देणार आहे मला 1,000 रुपयाचं सोनं? बरोबर. पण मला तर सोन्यात गुंतवणूक करायची आहे. मग मी 1,000 रुपयाचा गोल्ड फंड घेतला तर मला त्याच इक्विव्हॅलंटचे रिटर्न मिळू शकतात. 1,000 रुपयाचं सोनं मिळालं मला. डिजिटल गोल्ड म्हणू आपण त्याला. डिजिटल गोल्ड हे छान आहे. डिजिटल गोल्ड. डिजिटल लाईफ तसं डिजिटल गोल्ड. म्हणजे दागिने बिगिने करण्याच्या ऐवजी तुम्ही डिजिटल किंवा गुंतवणुकीसाठी याचा वापर करावा.